नांदेड जिल्ह्यातील हदगाव तालुक्यातील तामसा प्राथमिक आरोग्य केंद्राने आरोग्य सेवेत मानाचा तुरा रोवलाय। राज्य शासनाचा प्रतिष्ठित आरोग्य रत्न पुरस्कार या केंद्राला प्राप्त झाल्यामुळे संपूर्ण जिल्ह्यात त्यांचे कौतुक होत आहे। महाराष्ट्र शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागाअंतर्गत दिला जाणारा वंदनीय बाळासाहेब ठाकरे आरोग्य रत्न पुरस्कार तामसा येथील प्राथमिक आरोग्य केंद्राला जाहीर झाला। 22 फेब्रुवारी 2026 रोजी मुंबईतील यशवंतराव चव्हाण सभागृहात आरोग्य मंत्र्यांच्या हस्ते वैद्यकीय अधिकारी डॉक्टर मोहिनी सूर्यवंशी यांनी हा सन्मान स्वीकारला। तामसा आरोग्य केंद्रात वर्षभर राबविले जाणारे आरोग्य उपक्रम आणि 24 तास दिली जाणारी रुग्णसेवा यामुळे हा बहुमान मिळालाय। या यशाचे औचित्य साधून आज केंद्रातील सर्व डॉक्टर्स, नर्स आणि कर्मचाऱ्यांचा तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर संजय मुरमुरे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला। या कार्यक्रमाला तालुक्यातील विविध आरोग्य केंद्राचे अधिकारी आणि आशा वर्कर्स मोठ्या संख्येने उपस्थित होत्या। तामसा PSCला वंदनीय बाळासाहेब ठाकरे आरोग्य रत्न पुरस्कार महाआरोग्य सन्मान 22 तारखेला मी आज प्रतिनिधी म्हणून तिथे घेतलाय। आणि हा पुरस्कार फक्त एकट्याचा नाहीये, सर्व कर्मचारी, सर्व अधिकारी कर्मचारी, सर्व स्टाफ म्हणजे पूर्ण आशा वर्कर पासून ते इथपर्यंत सगळ्यांचा हा सन्मान आहे। आणि जे आमचे इथले काम आहे ते सगळेजण म्हणजे पूर्णपणे करतात आणि त्याचा हे खऱ्या कामाची ही पोचपावती आहे। तर खूप छान वाटतंय की याच्यातून आता हा सन्मान नाही तर एक जबाबदारी पण आमची वाढली आहे। तर अजून चांगल्या रीतीने काम करण्याचा आम्ही प्रयत्न करू। प्राथमिक आरोग्य केंद्र तामसा, हदगाव तालुका, जिल्हा नांदेड या प्राथमिक आरोग्य केंद्राला 22 फेब्रुवारी 2026 रोजी यशवंतराव चव्हाण सभागृह मुंबई येथे आरोग्य विभागातर्फे जो काही सर्व उचित असा पुरस्कार संबोधितला जातो तो वंदनीय बाळासाहेब ठाकरे आरोग्य रत्न पुरस्कार हा प्राथमिक आरोग्य केंद्र तामसा आणि तामसाच्या अधिकारी आणि कर्मचारी यांना मिळालेला आहे। या पुरस्काराचं कारण म्हणजे इथं प्राथमिक आरोग्य केंद्र तामसा आहे ते नांदेड जिल्ह्यातल्या सर्वात जास्त झालेल्या प्रसूती, त्याचबरोबर महिला कुटुंब कल्याण शस्त्रक्रिया 100%, त्यासोबत पुरुष नसबंदी ह्या प्राथमिक आरोग्य केंद्राअंतर्गत 4 आपण यशस्वीरित्या केलेले आहेत। त्यासोबत आणखीन जे काही प्राथमिक आरोग्य केंद्राच्या कामकाजाबाबत जे काही रिपोर्टिंग असते त्यामध्ये सुद्धा आपण जिल्ह्यामध्ये अव्वल ठरलेलो आहे। त्यानिमित्ताने प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी डॉक्टर मोहिनी सूर्यवंशी आणि सर्व अधिकारी कर्मचाऱ्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला। या पुरस्कार राज्याचे आरोग्यमंत्री माननीय प्रकाश आंबेडकर साहेब यांच्या हस्ते सोबत राज्याच्या राज्यमंत्री आरोग्य राज्यमंत्री मेघनाताई बोर्डीकर मॅडम यांच्या हस्ते सोबत नितीनजी आंबाडेकर संचालक आरोग्य सेवा यांच्या उपस्थितीत हा पुरस्कार लाभलाय। या पुरस्कारा मिळाल्यामुळे आम्ही सर्व कर्मचारी आम्हाला एक प्रेरणा मिळाली। त्यासोबत हदगाव तालुक्याअंतर्गत याच्या पुढे सुद्धा यापेक्षाही चांगली आरोग्य सेवा कशी पुरवता येईल यासाठी आमचं यापुढे धडपड राहील आणि सगळ्यांना मी तशा सूचना केलेल्या आहेत। सर, या अगोदरही तामसा PSCला पुरस्कार मिळाले, आता पण मिळाले, मात्र अनेक दिवसापासून पाहतो आपण की या ठिकाणी बिल्डिंग उपलब्ध नाही। शासनाकडे काय मागणी असेल? प्राथमिक आरोग्य केंद्र तामसाचं RH ग्रामीण रुग्णालयामध्ये रूपांतर झालेलं आहे आणि त्याचा शासन निर्णय सुद्धा इथं मिळालेला आहे। या जिल्हा स्तरावरून सिव्हिल सर्जन साईड आणि DHO साईड आणि महसूल विभागातर्फे या जागेची पाहणी झालेली आहे। या भागातले आमदार माननीय कोळीकर साहेब यांच्या माध्यमातून सुद्धा ग्रामीण रुग्णालय लवकरात लवकर उभारण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत। तर आम्ही तशी शासनाला सुद्धा पाठपुरावा करत आहोत। येत्या काही दिवसामध्येच ग्रामीण रुग्णालय तामसाचं काम सुरू होईल अशी अपेक्षा बाळगता येईल। NTV न्यूज मराठी, हदगाव, नांदेड।